केंद्रीय गृहमंत्र्यांचा मार्च 2026 पर्यंत देशातील माओवाद पूर्णपणे संपवण्याचा संकल्प। नक्षल प्रभावित 4 राज्यांच्या सीमांवर राबवलं जात आहे देशातील सर्वात मोठं सर्च ऑपरेशन। भारतीय जवानांच्या रूपात माओवाद्यांचा काळ पोहोचला आहे करेगट्टाच्या उंबरठ्यावर। नक्सली लगता है आगे की तरफ बढ़ा है अभी। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर छत्तीसगड तेलंगणा 4 राज्यांच्या सीमेवर असलेलं करेगट्टा पहाडीवर माओवाद्यांच्या विरोधात सगळ्यात मोठं अभियान सुरक्षा दलांनी सुरू केलं आहे। हजार सशस्त्र माओवाद्यांची त्यांच्या मोठ्या नेत्यांसह उपस्थिती असल्याची माहिती मिळाल्यानंतर तब्बल 20,000 सुरक्षा दलाच्या जवानांनी 10 किलोमीटर परिसरात पसरलेल्या करेगट्टा पहाडीला घेरला आहे। या संपूर्ण परिसरात माओवाद्यांनी आयईडीची स्फोटकं पेरून ठेवली असून 300 पेक्षा जास्त जवानांच्या हत्येचा मास्टरमाइंड 6 कोटी रुपये बक्षीस असलेला हिडमासारखा जहाल माओवादी नेताही त्या भागात असल्यानं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निदर्शनानुसार देशातलं आतापर्यंतचं ऑपरेशन सुरक्षा दल राबवत आहेत। 20,000 जवानांसोबत MI-17 वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरचा माओवाद्यांच्या विरोधात अभियानात पहिल्यांदा वापर होत असून सोबतीला ड्रोन आणि इतर अत्याधुनिक यंत्रणांचा वापरही केला जात आहे। गुरुवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या अभियानात 5 माओवादी ठार झालेले असून अद्यापही हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। माओवाद्यांची राबवत गेलेल्या आतापर्यंतच्या सर्व अभियानातील हे सर्वात मोठं ऑपरेशन असल्याची माहिती सुरक्षा दलांकडून वर्तविण्यात आलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 पर्यंत देशातील माओवाद पूर्णपणे संपवण्याचा दृढ निश्चय केला आहे। याचाच एक भाग बघा की महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या तटीय परिसरात मागील 4 दिवसांपासून देशातील सर्वात मोठं सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सलग असलेल्या करेगट्टाच्या पहाडावर किमान हजारांच्या संख्येने माओवादी लपून बसले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरच हे सर्च ऑपरेशन मागील 4 दिवसांपासून सतत राबवलं जात आहे। एकंदरीतच भारतीय जवानांच्या रूपात माओवाद्यांचा काळ करेगट्टाच्या उंबरठ्यावर आल्याचं चित्र माओवाद्यांपुढे उभं झालं आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, गडचिरोली। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।